नमस्कार महाराष्ट्र. संजय गांधी निराधार योजना व सर्व निराधार योजनांच्या सर्व लाभार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण माहिती आज आपण घेऊन आलेलो आहोत. तुम्हाला 2 महिन्याचे पैसे एकत्र येणार आहे का? म्हणजेच मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्र येणार आहे का, याविषयी काय अपडेट आहे, याच सर्व विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. त्यामुळे जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही विचारलेल्या काही महत्त्वाच्या प्रश्नांची देखील उत्तरे आपण जाणून घेणार आहोत. जसा एप्रिल महिना सुरू झाला आहे तसे लगेचच मला फोन कॉल्स आणि मेसेजेस जे आहेत तर ते यायला सुरू झालेले आहेत. आणि त्यापैकी 50% लाभार्थ्यांचा असा प्रश्न आहे की सर आम्हाला एप्रिल आणि मार्चचे अनुदान एकत्र येईल का? तर याविषयी काय माहिती आहे, विभागाकडून काय माहिती आहे, सरकारची भूमिका काय आहे, किंवा सर्वसाधारणपणे काय होऊ शकते, या सर्व विषयावर आज आपण चर्चा करूया. चला तर वेळ न गमावता आता व्हिडिओला सुरुवात करूया. ठीक आहे. तर बघा, फेब्रुवारीचे पैसे जे आहे तर ते तुम्हाला मिळालेले आहे आणि त्यानंतर मार्चचे पैसे मिळालेले नाही आणि आता एप्रिल चालू आहे. आता जर तसं बघायला गेलं तर निराधारांच्या दृष्टिकोनातून, म्हणजे जो लाभार्थी आहे त्याच्या दृष्टिकोनातून, जर तुम्हाला 1 महिन्याचे अनुदान आले नाही तर ते दुसऱ्या महिन्याच्या पेन्शनमध्ये ॲड होऊन येणं गरजेचं आहे. कारण लाभार्थ्यांना आपल्याला वाटतं की ठीक आहे बाबा, एखाद्या वेळेस नाही आले पुढच्या महिन्यात येतील अशी आपली अपेक्षा असते, परंतु तसे काहीही होत नाही. ठीक आहे. बऱ्याचदा असं झालं आहे की एकाच महिन्याचे पैसे येतात आणि थकीत जे अनुदान राहतं तर ते तसंच राहतं, म्हणजे त्याच्यामध्ये काहीही हे केलं जात नाही, असं बऱ्याचदा झालेलं आहे. परंतु तेच जर विभागाच्या किंवा सरकारच्या दृष्टिकोनातून बघितलं तर त्यांच्या मते छोट्या छोट्या गोष्टींना नियम असतात आणि त्यांच्या मते आम्ही सर्व काम नियमामध्ये राहून करतो अशी त्यांची भूमिका असते. आमच्याकडे जर तुम्ही तहसील कार्यालयामध्ये गेलात तर ती हेच उत्तर देतात, आमच्याकडे काही नाही, वरूनच आम्हाला आदेश आला नाही, अशा पद्धतीची ती उत्तरे तुम्हाला मिळतात. आता वरून आदेश आला नाही म्हणजे काय? खरी जर अथॉरिटी बघायचं झालं तर तालुक्याकडे, जर एखाद्या तालुक्याने निश्चित केलं, एखाद्या जिल्ह्याने निश्चित केलं की नाही थकीत अनुदान एवढ्या लाभार्थ्यांचे आहे, त्यांना 2 महिन्याचे अनुदान यायला पाहिजे, तर ते शक्य आहे. म्हणजे त्यांनी जर निश्चित केलं तर ते त्यांच्याकडे अथॉरिटी आहे. पूर्ण महाराष्ट्रात तालुक्याच्या वरती कुठले अधिकारी असतील तर जिल्हा अधिकारी कार्यालय, जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या वर कुठली अथॉरिटी असेल तर ते महाराष्ट्र शासनाचं पोर्टल किंवा विभागीय पोर्टल. ठीक आहे. तर एवढंच आहे, म्हणजे एवढं काही ते किचकट प्रोसेस नाही आहे. जर तालुका स्तरावर जर हे सर्व ठरलं की नाही आपल्याला थकीत अनुदान द्यायचं आहे तर निश्चितच ते देणे शक्य आहे. परंतु कुठलाही तालुका, मी तुम्हाला याआधी देखील सांगितलेलं आहे की प्रत्येक व्यक्ती ही आपल्या मुंडे साहेबांसारखी नसू शकते किंवा असू शकते असंही नाही. त्याच्यामुळे या गोष्टी ज्या आहेत तर त्या जिथच्या जिथंच थांबतात. आता एप्रिल महिना जाईल, एप्रिलचे अनुदान तुम्हाला येईल, परंतु मार्चचे अनुदान राहिलेले तसेच राहील. त्यांच्याकडे ऑप्शन्स असतील तरी पण त्यावर कोणी विचार करून किंवा त्यावर थोडा अभ्यास करून निराधारांना पैसे येईल या पद्धतीची प्रक्रिया करणार नाही. आणि त्यामुळे काय होणार की ते पैसे तिथेच राहील आणि काही दिवसानंतर ते पैसे पूर्णपणे सरकारच्या ताब्यामध्ये पुन्हा जे आहे तर ते चालले जाईल. ठीक आहे. आता मुख्य प्रश्न असा आहे की तुम्हाला 2 महिन्याचे पैसे एकत्र येणार आहे का? तर अजिबात नाही, तुम्हाला 2 महिन्याचे पैसे एकत्र येणार नाही. कारण आहे त्याचे, कारण तुम्हाला जर पैसे मागच्या महिन्यामध्ये आले नाही तर काहीतरी छोटी मोठी चूक असेल, त्याच्यामुळे तुम्हाला ते पैसे आलेले नाहीत. त्या व्यतिरिक्त महत्त्वाची गोष्ट ही आहे की जर तुम्ही एप्रिल महिन्यामध्ये जर तुमची DBT केली असेल, एप्रिल महिन्यात तुम्ही DBT केली असेल तर तुम्हाला एप्रिलचे पैसे येत नाही. समजलं आहे? मार्चमध्ये एखाद्याने जर DBT केली असेल किंवा मार्चमध्ये काही चेंजेस केले असेल किंवा काहीही केलं असेल तर त्याला ते मार्चचे पैसे न येता एप्रिलमध्ये ती पैसे येतील. ठीक आहे. म्हणजे ते एप्रिल म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये ते पैसे येतील. या महिन्यात तुम्ही काम केलं, पैसे पुढच्या महिन्यात येईल, अशा पद्धतीची ती एक सर्वसाधारणपणे प्रक्रिया आहे. परंतु त्यावर देखील आपण सोल्युशन काढलेलं आहे की कोणत्या तारखेच्या आत लाभार्थ्याने डॉक्युमेंट्स दिले असता त्याला चालू महिन्याचं अनुदान मिळतं. याविषयीचे बरेच व्हिडिओ आपण, तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवरती असतील की या तारखेपर्यंत जर तुमचे अपडेट झाले असेल तर तुम्हाला चालू महिन्याचे पैसे मिळेल. कारण ते अपडेट होऊन पूर्ण प्रक्रिया झालेली असते आणि ती माहिती आपण कलेक्ट करतो की यांचे डॉक्युमेंट झालेले आहेत की नाही,
आणि त्यानंतर तुमच्यापर्यंत ती योग्य ती माहिती आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तर सर्वसाधारण ही नियमावली आहे, परंतु जर तुम्हाला जाणूनच घ्यायचं आहे की तुमच्या तालुक्यात जे आहे तर ते अनुदान नेमके कधी येणार आहे किंवा मग तुमचे डॉक्युमेंट्स अपडेट झालेले आहेत की नाही, या सर्व प्रक्रिया जर जाणून घ्यायच्या असतील तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका, कारण आपण बऱ्याचदा सविस्तर व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. यापुढे देखील तालुक्यांची यादी जी आहे तर ती येईल आणि तुम्हाला अनुदान कधीपासून येणार आहे, किती तारखेपासून वाटप होणार आहे याची माहिती आपण या आधीच्या 2 व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे, ते देखील तुम्ही पाहू शकता. आता काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेऊया, जेणेकरून लाभार्थ्यांच्या मनामध्ये योजनेविषयी किंवा इतर काहीही विषयावर काहीही संभ्रम राहणार नाही. तर बघा, महत्त्वाचे काही प्रश्न आहेत, ते प्रश्न आपण सुरुवातीला घेऊया. बऱ्याच लाभार्थ्यांकडून जे आहे तर ते कॉमन प्रश्न विचारला जातो आहे. खूप कमी प्रश्न आपण घेणार आहोत, त्यामुळे काळजी करू नका, कारण सिस्टीममध्ये माझा लोड होत नाही आहे. बऱ्याच लाभार्थ्यांकडून प्रश्न जो आहे तर तो विचारला जातो आहे की सर, टेम्पररी दिव्यांगांचे काय होणार? टेम्पररी दिव्यांगांविषयी शासन निर्णय आलेला आहे, तर त्यांचे काय होणार? त्यांना अनुदान मिळणार का? तर या महिन्याचे तर त्यांना अनुदान मिळणे अशक्य आहे. जर त्यांना अनुदान मिळालेच तर ते या दिव्यांग लोकांना जेव्हा अनुदान मिळेल तेव्हा न मिळता टेम्पररी दिव्यांगांना त्यानंतर अनुदान 1 ते 2 दिवसांनी किंवा पुढचं ट्रान्झॅक्शन त्यांना होण्याची शक्यता आहे. परंतु त्यांना पैसे मिळेल यामध्ये शंका आहे. याविषयी आपण सविस्तर चर्चा केल्यानंतरच, माहिती उपलब्ध केल्यानंतरच ती माहिती घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करूया, ठीक आहे? त्यामुळे टेम्पररी दिव्यांगांसाठी एक स्पेशल व्हिडिओ येईल. त्यांनी काय केलं पाहिजे, त्यांच्याकडे काय पर्याय आहेत, या सर्व गोष्टींची माहिती आपण सविस्तर पुढे देणारच आहोत, त्यामुळे काळजी करू नका. आणि महत्त्वाचं म्हणजे या जे आहे तर ते आपलं अनुदान कधी मिळणार आहे याविषयीची माहिती मी मगाशी सांगितल्याप्रमाणे या आधीच्या व्हिडिओमध्ये आहेत, ते पाहायला विसरू नका. जर आपल्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते नक्की विचारा, आणि जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.